नमस्कार, जय शिवराय, जय भीम. महाराष्ट्र शासन असेल, इथली संपूर्ण प्रशासकीय शासकीय व्यवस्था हिच्या नियमांना गिरणी कामगारांच्या संदर्भात खाजगी व्यावसायिकांकडून ज्या पद्धतीनं केराची टोपली दाखवली गेली आणि गिरणी कामगारांकडून OTP घेऊन व्हेरिफिकेशनच्या नावाखाली OTP घेऊन फसवणूक करण्यात आली, संमतीपत्र घेण्यात आली. एवढ्यावरच ही लोक थांबली नाहीत, तर आता नव्यानं पात्र गिरणी कामगारांना घरांची प्रक्रिया सुरू झालेली आहे, तुम्ही संपर्क करा अशा पद्धतीचे मेसेज करून पुन्हा त्या जाळ्यात फसवण्याचं काम केलं जाते. खरं तर त्या व्यावसायिकांना दोष देण्यापेक्षा हा इथल्या व्यवस्थेचा नाकारतेपणा आहे की जो व्यवस्थेचा धाक ह्या लोकांवर असला पाहिजे तो राहिलेला नाही. परंतु मी गिरणी कामगार आणि वारसांना विनंती करेन की अशा पद्धतीचे मेसेज आपली फसवणूक करण्याच्या उद्देशाने जर कोण पाठवत असेल, मुंबईच्या अधिकारावर ठाम असलेल्या, मुंबईतलं घर घेणारच ह्या जिद्दीन उतरलेल्या माझ्या प्रत्येक गिरणी कामगारांनी वारसाला विनंती आहे की अशा कोणत्याही आमिषांना बळी पडू नका. कोणतीही प्रक्रिया मुंबईतील घरासंदर्भातली सुरू झालेली नाही. जी प्रक्रिया किंवा गिरणी कामगारांच्या संदर्भात सध्या जे काही प्रकल्प राबवले जात आहेत ते शेलू वांगणी सारख्या अत्यंत दुर्गम ठिकाणी राबवले जातात आणि तो ऐच्छिक पर्याय शासनाने ठेवलेला आहे. त्यामुळे मुंबईच्या अधिकारावर ठाम असलेल्या कोणत्याही गिरणी कामगार आणि वारसांनी अशा मेसेजकडे लक्ष देऊ नये. कोणत्याही पद्धतीचं उत्तर, कारण आता नवीन पद्धत एक चालू झालेली आहे, मुंबईतल्या घर पाहिजे की तुम्हाला शेलू वांगणीचं घर पाहिजे अशा पद्धतीनं फोन केले जातात आणि माझा भोळा भाबडा गिरणी कामगार मुंबईतलं घर पाहिजे म्हणून त्या नावाखाली तो OTP देऊन बसतो आणि त्याचं शेलू वांगणीसारख्या ठिकाणी संमतीपत्र भरून घेतलं जातं. आणि त्यामुळे अशा कोणत्याही मेसेजला यापुढे बळी पडू नका. खरं तर हे दुर्दैव या व्यवस्थेचं आहे, परंतु आपली फसवणूक होणार नाही याची काळजी आपण घ्या. निश्चितपणानं हे व्यावसायिक जर अशा पद्धतीची फसवणूक करत असतील तर त्यांना जाब विचारण्यापेक्षा आता या व्यवस्थेला जाब विचारण्याची वेळ आलेली आहे आणि तो आपण लवकरच विचारू किंवा ती प्रक्रियाही सुरू केलेली आहे आपण. परंतु आपली फसवणूक होणार नाही याची काळजी प्रत्येक गिरणी कामगारांनी वारसानं घेतली पाहिजे.